नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका माया। मी आज तुम्हाला घेऊन जातो एका सुंदर अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी गेल्यावर तुमचं मन नक्कीच खूप प्रसन्न होईल। हे ठिकाण पाहण्यासाठी मी लोकल ट्रेनचा प्रवास करून पोहोचलो मी खोपोली या स्टेशनला। स्टेशनच्या बाहेर येऊन आम्ही पकडली रिक्षा। ही रिक्षा आम्हाला सोडणार होती सद्गुरू गगनगिरी महाराज मठाजवळ आणि माझ्यासोबत असायचे तेजो आणि सुजल। हा होता मठाच्या आतमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग। दर्शनाला जाण्यापूर्वी आम्ही घेतले हातपाय धुवून आणि हा बघा सुंदर असा नजारा। या ठिकाणापासून सुरू झाली होती गगनगिरी महाराज यांच्या दर्शनाची रांग। या ठिकाणी होती सुंदर अशी प्रतिमा। प्रतिमेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। पुढे जातेवेळी आम्हाला दिसली ही सुंदर अशी नदी। मग काय, सुजनने आपली दाखवली कला आणि आम्ही निघालो पुढच्या रांगेत। या ठिकाणी चालू होती यज्ञ पूजा आणि बाहेर दर्शनासाठी लागली होती ही एवढी मोठी रांग। दर्शन घेण्यासाठी आम्हाला लागला जवळपास पाऊण तास। त्यानंतर आम्ही निघालो डोंगरातील गुहा दर्शनासाठी। ही गुहा होती डोंगरामध्ये। तीच गुहा पाहण्यासाठी आम्ही निघालो या रस्त्याने। चालत चालत जायला आम्हाला जवळपास 15 मिनिटं लागली। त्यानंतर इथून बघा हा नजारा। इथून होता गुहेच्या आतमध्ये जाण्याचा मार्ग। आतमध्ये तसा बराचसा काळोख होता आणि इथे शांतता राखणे गरजेचे होते, कारण या ठिकाणी लोक जप करत असतात। गुहेतून बाहेर येताच या सुंदर अशा नजाऱ्याचा घेतला मी आनंद। हा बघा किती सुंदर आणि असा निसर्गरम्य वातावरण असणारा हा नजारा, सुंदर आणि सुरेख। अशा सुंदर ठिकाणी गेल्यावर फोटो तर काढलेच पाहिजे। पोस्ट पाहण्यासाठी इंस्टाला फॉलो करा। तुम्ही पण या ठिकाणी गेला असाल तर कमेंट करून नक्की सांगा। भेटूया आता पुढच्या व्हिडिओत। तर सर बाय बाय। जाता जाता व्हिडिओला लाईक करा।